उस गांव में मौजूद हैं, उस घर में मौजूद हैं जहां जिस परिवार के एक सदस्य ने वो इतिहास रचा है जिसकी किसी ने कल्पना भी नहीं की होगी। किसान परिवार से निकलकर लगभग 37 वर्ष अब बीजेपी को देने के बाद आज अगर हम बात करें तो बीजेपी के चुनाव चिन्ह से राजन नाइक जो 132 विधानसभा के उम्मीदवार थे, उन्होंने प्रचंड बहुमत के साथ अपनी जीत हासिल की, जिसने कहीं ना कहीं आपको बताते चलें कि ये जो राजन नाइक की ये जो जीत है उसको इतिहास के पन्नों में लिखा जाएगा, सुनहरे अक्षरों में याद किया जाएगा इस ऐतिहासिक जीत को वसई विरार के लोगों द्वारा। हम मौजूद हैं इस वक्त राजन नाइक के घर पर और यहाँ पर आप देख सकते हैं मेरे पीछे, यहाँ पर साथ में मेरे मौजूद है राजन नाइक का एक हंसता खेलता हुआ परिवार, वो परिवार जिसने हर कदम पे उनको सपोर्ट किया, उनका साथ दिया। और सबसे बड़ी अगर हम बात करें कि परिवार की जो एक अहमियत होती है, परिवार का जो साथ होता है, वो किसी भी इंसान को जीत के बहुत करीब ले जाता है, जीत की लड़ाई लड़ने में उसको हौसला देता है। तो हम सीधे बातचीत करेंगे, राजन नाइक की माता जी हैं, हम उनसे जानेंगे कि जो आज उनकी जो जीत हुई है उसको लेकर वो क्या कहना चाहती हैं। काय बोला आजी कशा वाटतो? चांगलं वाटते। चांगला वाटतं। आपने सोचा था कभी राजन नाइक इस तरीके से जीतेंगे? 35 साल की सत्ता थी यहाँ पर, ठाकुरों को हराया है उन्होंने। मेहनत कर दिया और मिलेगी मराठीत त्यांच्या मेहनतीचं आम्हाला फळ मिळालं। हो का? ये वो माँ है जिन्होंने आशीर्वाद दिया, जिनके देख रेख, जिनके संरक्षण, जिनके पालन पोषण के उसमें वो पले बढ़े और आज वो इस मुकाम पर पहुँचे। यहाँ पर उनकी पत्नी मौजूद हैं राजन नाइक जी की। हमने पहली मुलाकात उनसे की थी जब वो हमारी सोसाइटी में आई थी अपना पत्नी का कर्तव्य निभाते हुए, तब वो उनसे अचानक हमारी मुलाकात हुई थी और हमने उनसे कुछ सवाल जवाब किए थे कि क्या वाकई में राजन नाइक इस लड़ाई को जीत पाएंगे। आज जीत का तिलक लगाकर राजन नाइक खड़े हैं और हम बातचीत करेंगे उनकी पत्नी से। क्या कहना चाहेंगी मैम? नमस्कार। हा आमच्यासाठी अभूतपूर्व विजय आहे आणि आमचा पडई हा छोटासा गाव, नाळा गाव, आणि त्या गावासाठी आमच्या संवेदी समाजासाठी आणि जे मतदार बंधू भगिनींनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि हा अभूतपूर्व विजय आम्ही अतिशय जल्लोषात गावातून साजरा करत आहोत। इथे ज्या ज्या महिलांनी आप्पांना निवडून दिलं त्या सगळ्या माझ्या माता भगिनी ज्यांनी आप्पांना सावरलं, पदराखाली घातलं आणि पदर खोचून बहुमताने निवडून दिलं, त्या सगळ्या माता भगिनींचं मी तुमच्या माध्यमाद्वारे खूप खूप आभार मानते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते। आपले हे जे सरकार आहे ते त्या महिलांच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार, विकासाकडे विशेष लक्ष देणार। जब आप चुनाव प्रचार के लिए पहले दिन उतरी थी तो क्या लग रहा था? उम्मीद थी कि जीत होगी या वो 35 सालों का जो परंपरा है वही चलेगा, परिवर्तन होगा, ये आपको लगा था, एहसास था? ज्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला होता आणि त्यांच्यासाठी जे तिकीट त्यांना दिलं होतं विधानसभेसाठी, त्याच दिवशी आमच्या मनामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास होता की ह्या वर्षी आप्पा हे बहुमताने निवडून येणार आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो। मैम, जब यहाँ पर जिस दिन उनको वोट मतलब टिकट दिया गया, उसके बाद जिस तरीके से पक्ष ने एक बार 2014 के बाद एक बार फिर उनके ऊपर विश्वास जताया और उसके बाद जो घटनाएं घटी, चुनाव से एक दिन पहले जिस तरीके से विवांता होटल में जो बवाल हुआ, जो मारपीट की गई भाजपा के जो पदाधिकारी थे, जो कार्यकर्ता थे उनके साथ, उसके बाद जो दहशत का एक माहौल था, उससे क्या लगता था कि हाँ ये सीट जीत पाएंगे? वो बातों पर बोलने का अभी टाइम नहीं है, वो बातों के बारे में कुछ बोलना नहीं है, बिकॉज उसका उत्तर वो सारे जनता ने आज दिया है, बहुमत के साथ दिया है। जनता का जो भी आज उत्तर है वो सारा उस सभी चीज़ों का आंसर है कि उनकी जो सेवा है और जो भी उन्होंने 35 साल किया है, एकनिष्ठता से पक्ष के साथ रहे। जब भी यहाँ पे बीजेपी की प्रस्तावना हुई है उस टाइम से यहाँ पे बहुत पक्ष है, वो सारे पक्षों के साथ उन्होंने डट के जो खड़े हैं, उसका आज विजय हुआ है। और उनका एक जनसेवा करने की जो आस है उनकी, वही उन्होंने उनको आज शायद से जिताया है।
लाड़की बहन योजना जो चलाई गई थी राज्य सरकार द्वारा, क्या लगता है उसका भी असर हुआ है? लाडकी बहीण जी योजना आलेली होती त्यांनी माझा प्रचंड महिला वर्ग आहे त्यांना एक स्वतःच्या हक्काचे पैसे मिळालेले आहेत आणि एक प्रत्येक स्त्री ही स्वावलंबी झालेली आहे. आणि या सरकारने एक काम खूप छान केलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी केलेलं आहे आणि प्रत्येक स्त्रीला एक इंडिपेंडन्स हा दिलेला आहे. कारण वुमन एम्पॉवरमेंट आणि वुमन इंडिपेंडन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आज बहिणींनी खऱ्या अर्थाने भाऊबीज केलेली आहे. ये थी राजन नाइक जी की बहू. इनके अलावा यहाँ पर और भी महिलाएं मौजूद हैं, हम उनसे भी बातचीत करेंगे. कैसा लग रहा है आज की ये जो विजय है 35 सालों के सत्ताधारियों के मुंह पे जो जनता ने करारा तमाचा मारा है, उसके बारे में क्या कहना चाहेंगी? हमें आज बहुत खुशी हो रही है क्योंकि हमारे आपा ने जो इतने साल मेहनत की है, इतने साल वो जनता के साथ, ग्राउंड लेवल के जनता के साथ, सामान्य जनता के साथ खड़े रहे और वो सामान्य जनता ने जो है वो आज दिखा दिया है कि उनका पावर क्या होता है. दहशत हमें नहीं दिखाई दी, हमें सामान्य जनता का प्रतिशत यहाँ दिखाई दिया और इसी तरह से हम प्रचंड बहुमत से जो है विजयी हुए. वही नहीं, एक चलते चलते एक आखिरी सवाल आपसे रहेगा मेरा कि विकास के मुद्दों को लेकर बीजेपी ये चुनावी मैदान में कूदी थी, तो क्या लगता है आगे विकास होगा? आपको लगता है? जरूर विकास होणार. कारण आता तुम्ही जर बघत असाल तर आपल्याला माध्यमाद्वारे आणि दूरदर्शनद्वारे आपल्याला कळते की महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्याला राज्यातून आलेला केंद्रातून राज्यातून आलेला निधी आपल्यापर्यंत आणून आपल्याकडची विकास कामं ही होणारच. वसई विरार और नाला सोपारा में तमाम मुद्दे हैं. रास्ते नहीं हैं, सरकारी अस्पताल नहीं है, स्कूल नहीं है, कॉलेज नहीं है, बहुत सारी समस्याएं हैं. और आज नाला सोपारा और वसई विरार की जनता ने राजन नाइक के रूप में एक परिवर्तन दिया है वसई विरार को. अब देखना ये होगा कि 5 साल जो राजन नाइक को मिले हैं उस पर राजन नाइक किस तरीके से काम करेंगे. काकी, आप क्या कहना चाहेंगी? कैसा लग रहा है? नमस्कार. आमची जी इच्छा होती एवढ्या वर्षांची ती पूर्ण झाली आहे. राजन नाईक नुसता आमदार नाही, तो मंत्री होणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान असणार आहे. या आता जी परवा शपथविधी होणार आहे त्याच्यामध्ये राजन नाईक नक्कीच मंत्री होणार आहे. त्याला कुठलं एक छान खातं मिळणार आहे आणि ज्याच्याद्वारे ह्या ग्रामीण भागाचा तो विकास करू शकणार आहे आणि आमचा तो एक आधारस्तंभ असणार आहे. त्यांनी जे एवढे वर्ष काम केले, पक्षनिष्ठेने काम केले, त्याचं फळ आम्हाला मिळालं आहे आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. सत्ता पक्ष का दावा था कि अगर हमने जहाँ पे पत्थर भी रख दिया तो वहाँ विजय हमारी है, लेकिन आज तीनों के तीनों जो उनके आमदार हैं वो औंधे मुँह गिरे हैं और कहीं ना कहीं वसई विरार नाला सोपारा की जनता ने पूरा सुपड़ा ही साफ कर दिया है. 35 सालों की जो राजनीति थी उस पर ग्रहण लग गया. क्या कहना चाहेंगी? दहशत कायम रहेगा या फिर बदलाव होगा? बदलाव होगा. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले, जे त्यांनी इतके दिवस जे काही दहशत मांडलेली इथे, त्याचं उत्तर त्यांना आज मिळालेलं आहे. आणि हे जे आहे हे सगळ्या सामान्य जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीच्या सोबतच नालासोपारा विरारची जी सामान्य जनता आहे, सामान्य जे कार्यकर्ते, त्यांचा आज विजय झालेला आहे. राजन नाइक जी, ये उनका परिवार था. उनके परिवार में जो बड़े बुजुर्ग हैं, जो महिलाएं हैं, स्वयं उनकी पत्नी और उनकी बहू भी हमारे साथ बातचीत करने के लिए मौजूद रहीं. तो सबका जो एक विश्वास है वो ये है कि कहीं ना कहीं ये जो जीत हुई है वो सिर्फ राजन नाइक जी की या उनके परिवार की जीत नहीं हुई है, बल्कि ये तमाम 132 विधानसभा में जो रहने वाले लोग हैं, जो मतदाता हैं, जो आम नागरिक है, आम जनता है, जो कहीं ना कहीं 35 साल की सत्ता से पीड़ित थी, ये जीत उनकी है. फिलहाल तो यहाँ पर इस घर में अगर हम बात करें तो राजन नाइक के पूरे परिवार की बात नहीं है, गांव भर में यहाँ पर जश्न का माहौल है. जगह जगह लोग ढोल ताशे बजा रहे हैं, रंगोलियाँ बनाई गई हैं. तो कहीं ना कहीं जो गांव वाले हैं वो भी अपनी खुशी अलग अलग तरीक़ों से जाहिर कर रहे हैं. अब देखना ये होगा कि जिस तरीके से वसई 132 विधानसभा की जनता ने अपना विश्वास राजन नाइक पर दिखाया है, उस पर राजन नाइक कितना खरे उतरेंगे. सर्वप्रथम सगळ्यांचेच आभार. सगळे पक्षप्रमुख म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय विनोद तावडेजी आणि सगळं महायुतीचं सरकार, या सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण त्यांनी आप्पांवर विश्वास दाखवला आणि त्यांना ही संधी दिली. आणि प्रत्येक प्रचारात मी आणि आई आणि आमचा सगळा परिवार कायम सांगत होतो, आमची खरी कामगिरी ही 23 तारखेनंतर सुरू होईल. कारण लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, संधी दिलेली आहे, या सगळ्या गोष्टीनंतर 35 वर्षानंतर ती खरी सत्यात
उतरायची वेळ आत्ता आलेली आहे आणि आता उद्यापासून आमचं खरं काम हे सुरू होणार आहे आणि सर्व पक्षांच्या सर्व नेते मंडळींचं पक्षश्रेष्ठ कार्यकर्त्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. या सगळ्या प्रकरणानंतर विशेषतः सर्व कार्यकर्ते एक जोमानी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आप्पांच्या मागे ठामपणे उभे राहिले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तोच हा खरा विजय आहे. त्याचसोबत सगळे जनसामान्य सगळी जनता लाडक्या बहिणी आहेतच, पण प्रत्येक मतदार वर्गाने त्यांची कामगिरी केलेली आहे आणि त्या सगळ्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत, कारण त्यांनी आम्हाला एक संधी दिलेली आहे. आणि आजी जसं म्हणाल्यात की आज एक शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत जाणार आहे, ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगेन, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. सो जेवढं श्रेय आप्पांचं आहे, सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे, सगळ्यांचं आहे, तेवढंच आमच्या आईचं सुद्धा आहे, कारण त्यांनीही त्या सगळ्या गोष्टी 35 वर्ष त्यांना दिलेली आहेत. कुठलीही कधी कंप्लेंट केलेली नाही आहे. थोडं आम्ही शिकतोय, मी नवीन पिढी आहे, थोडं शिकतोय, पण खूप साऱ्या गोष्टी संयमाने घेतलेल्या आहेत. सो त्यांचंही विशेष कौतुक. आणि पुढची पिढी म्हणून मलाही 2 लहान मुलं आहेत, पुढची पिढी म्हणून एकच आश्वासन देतो की कायम जनसेवा करत राहू, कायम समाजसेवा करत राहू आणि हा जनसेवेचा वारसा आहे तो पुढच्या पिढीने सुद्धा कायम, राजकारण होत राहील पण जनसेवेचा वारसा जो आहे तो कायम ठेवू. हे एक पुढची पिढी म्हणून माझ्या दोन्ही मुलांच्या वतीने, माझी दोन्ही मुलं खूप लहान आहेत, एक 4 वर्षाचं आहे, एक 2 वर्षाचं आहे, पण इतकं नक्की सांगेन की हे रक्तात आहे जनसेवा करणं. माझ्या दोन्ही मुलांनाही सोशल वर्कची आवड आहे आणि त्यांनीही असंच करावं. जनसेवा, लोकसेवा आणि समाजसेवा करत राहू एवढंच सांगेन आणि माझे 2 शब्द संपवेन. थँक्यू. आपको बता दें कि यहाँ पर 35 वर्षों से एक अप्पा का शासन था और एक अप्पा के हाथ से शासन निकलकर अब दूसरे अप्पा के हाथ में आया है. अब देखना ये होगा कि ये जो दूसरे अप्पा का जन्म हुआ है 132 विधानसभा क्षेत्र में, तो अब ऐसे में एक अप्पा ने जो विकास किया उसके बाद जनता ने उनको छुट्टी पे भेजा. अब ये देखना होगा कि ये जो दूसरे अप्पा आए हैं 132 विधानसभा में, ये किस तरीके से जन सेवा और समाज सेवा का कार्य करते नजर आएंगे.